जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा श्रीराम। रामा मी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय। रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय। रामाया भुवनत्रयी तुजविणा, नाही दुजा तारक। रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक श्रीराम। सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी। नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी। साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी। तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार श्रोते हो, सर्वांना वंदन केलेलं आहे, सर्वांचे आशीर्वाद मागत आहे। विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केलेलं आहे, सद्गुरूंना, ज्या सद्गुरूंनी आमचा अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करून आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश आणला, अशा सद्गुरूंना वंदन करत आहे। तिसरं वंदन जे केलेलं आहे त्या सद्गुरूंच्या परंपरेला वंदन केलेलं आहे। ब्रह्मदेवापासून सुरू झालेली वसिष्ठ श्रीराम अशी ही सगळी परंपरा आहे, या गुरु परंपरेला वंदन करत आहे। त्याच्यानंतर वंदन केलेलं आहे अर्थातच आमच्या समर्थांचं आराध्य दैवत जे प्रभू रामचंद्र आहे। प्रभू रामचंद्रांचा मी दास आहे असं समर्थ स्वतःला म्हणवून घेतात। रामा मी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय। मला कशाची भीतीच नाही आहे, जिथे जाईन तिथे तू बरोबर आहेस, आणि तू बरोबर असल्यावर मला भीती तर नाहीच, पण माझा सदैव विजय होणार आहे। पण ज्याच्या पाठी परमेश्वर आहे त्याला काय कशाची कमतरता आहे। आणि या भुवनत्रयी, या त्रिभुवनामध्ये तूच माझा तारक आहेस। कारण सांगू का तुला, तू तात आणि मी बालक। तू माझा पिता आहेस, आणि पिता जसं पुत्राचे सगळे हट्ट पुरवतो, तसेच तू सगळे माझ्या इच्छा कामना सगळ्या पूर्ण करतोयस। अशा रामाला वंदन केलेलं आहे। आणि शेवटचं वंदन आपण सज्जनगडाला करतोय, कृतज्ञतेने उल्लेख करतोय सज्जनगडाचा। कारण तो वसवला आहे कुणी, छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेला हा खरं तर परळीचा किल्ला, पण त्याचं नाव सज्जनगड हे सार्थ ठरवलं आहे श्री समर्थांच्या वास्तव्यानी। आणि तिथे कोण आहेत, साकेताधिपती अयोध्यापती प्रभू रामचंद्र आहेत, कपी म्हणजे हनुमंताचं मंदिर आहे, भगवती म्हणजे तुळजा भवानीचं मंदिर आहे। अशा सगळ्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या सज्जनगडावर आजही समर्थ आहे। तेथे जागृत आहेत रामदास विलसे, जो या जना उद्धरी। तुमच्या आमच्यासारख्या सामान्य प्रापंचिकांचा ज्यांनी आपल्या वाणीतून आपल्या ग्रंथातून उद्धार केला आहे, अशा समर्थांना वंदन करत आहे। आणि अर्थात श्रोते, आपल्या सगळ्यातल्या हृदयस्थ अशा अंतरात्म्याला म्हणजेच आत्मारामाला वंदन करून आपण हे आत्माराम या ग्रंथाला आज त्याच्या दुसऱ्या भागाला प्रारंभ करत आहोत। पण आज मला आपले विशेष आभार मानायचे, विशेष आपल्याविषयी कृतज्ञता प्रगट करायचे। श्रोते हो, एकच भाग झाला महाशिवरात्रीला, म्हणजे 1 मार्चला आपण ह्या नवीन कार्यक्रमाला उपक्रमाला माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हा आत्माराम हा ग्रंथ सुरू करण्याचा, त्याच्यावर चिंतन मनन करण्याचा संकल्प केला। तो दासनवमीला 25 फेब्रुवारीला संकल्प केला।
1 मार्चला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि काय सांगू श्रोते हो, तुमचा इतका उदंड प्रतिसाद त्याला मिळालेला आहे. म्हणजे 1 मार्चला सुरुवात केली आणि 3-4 मार्चपर्यंत जवळजवळ 600-700 लोकांनी तो पाहिलेला आहे किंवा तीही संख्या अजूनही वाढतेच आहे. इतका जर का उदंड प्रतिसाद आहे, ती कोणाची कृपा आहे? अर्थातच समर्थांची कृपा आहे, प्रभू रामचंद्रांची कृपा आहे. कारण माझं एवढं, माझ्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य नाही आहे, मला एवढं बुद्धीचंही वरदान लाभलेलं नाही आहे. पण केवळ समर्थांची कृपा, म्हणून त्यांचे बोल माझ्या वाणीतनं प्रगट करते. एवढंच माझं इन्स्ट्रुमेंट, एवढंच माझं त्याच्यामधली भूमिका आहे, तो रोल आहे असं मी म्हणते. पण तुमच्या या उदंड प्रतिसादामुळे निश्चितच प्रोत्साहन मिळालेलं आहे. आत्माराम ग्रंथावर बोलण्या इतका माझा खरं तर अधिकारसुद्धा नाही आहे. पण केवळ समर्थांविषयी, त्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाविषयी काही बोलावं, जरी अवघड असलं तरी बोलण्याचा प्रयत्न करावा. त्यानिमित्ताने आपलाही अभ्यास होईल. या केवळ नम्र भावनेने हा आत्माराम ग्रंथ अभ्यासायला मी सुरुवात केली आणि आपला उदंड प्रतिसाद पाहून माझा उत्साह दुणावलेला आहे. असंच सहकार्य राहू देत. असंच आपण या चॅनल पाहत राहा, म्हणजे त्याच्या सबस्क्राईब करा. अशा अनेक गोष्टी तर आपण करणारच आहोत. पण हा झाला व्यावहारिक प्रश्न बरं का. याचबरोबर अनेकांचे मला व्हॉट्सॲपवर म्हणा, प्रत्यक्ष म्हणा, मेसेज आले, फोन आले आणि अनेकांनी सांगितलं की या दासनवमीला आम्ही नेमका हाच संकल्प केला होता की आता दासबोध झाला, मनाचे श्लोक झाले, आता आपण आत्मारामाचा अभ्यास करू आणि नेमकं हे तुम्ही सुरू केलं. आता अर्थात याला योगायोग म्हणायचा का काय, समर्थांची कृपा म्हणायची, काहीच कळत नाही आहे. किंवा ज्यांनी सुरुवात केली नसेल, कारण हा ग्रंथ तसा लाईटली घेण्यासारखा नाही आहे बरं का. याचा अभ्यासच करायला पाहिजे. आणि कसा करायचा? तर आता नवीनच ग्रंथ आहे, आता एकच भाग झालेला आहे, तर अजूनही आपण सुरुवात करू शकतो. अनेकांनी मला प्रश्न विचारला की आम्ही याचा अभ्यास कसा करावा. तर नुसतं ऐकून होणार नाही आहे. यूट्यूबवर नुसतं ऐकून कळल्यासारखं वाटतं, आवडल्यासारखं वाटतं, पण लक्षात नाही राहत ना. मग आहे आत्माराम ग्रंथ केवळ 183 ओव्यांचा आहे, केवळ 5च समास आहेत. म्हणजे अभ्यास करणं इतकंही अवघड नाही आहे की अगदी गोवर्धन पर्वत उचलण्या इतकं अवघड नाही आहे. तसा त्या मानाने सोपं आहे. कठीण असला तरी ओव्यांची संख्या कमी आहे. तर आपण असं करूया, आता जो मागचा भाग झाला त्याच्यामध्ये मी पार्श्वभूमी सांगितली आणि केवळ आपल्या 2च ओव्या झाल्या होत्या. आता प्रत्येक भागामध्ये साधारण 8, 10, 12 आपण अशा ओव्या घेणार आहोत आणि हळूहळू पुढे जाणार आहोत. पण हे करत असताना तुमचाही अभ्यास व्हायलाच पाहिजे, झालाच पाहिजे, तरच त्याला काही अर्थ राहील. आणि माझंच बोलणं असं नाही मी म्हणत बरं का. या आत्माराम ग्रंथावर अनेकांची अनेक पुस्तकं आहेत, त्याचं विवरण आहे, व्याख्यानं आहेत किंवा अनेक ठिकाणी तुम्हाला त्याचं इतरांचे विचारही किंवा इतरांच्या व्याख्यानातनंही ऐकायला मिळतील. असं करायचं, वहीमध्ये एक ओवी लिहायची, त्याच्यावर आपल्याला जे भावलं आहे, आपल्याला जे समजले ते लिहायचं आणि थोडी जागा मोकळी सोडायची. म्हणजे नंतरसुद्धा, पुढेसुद्धा 1-2 वर्षांनीसुद्धा कुणाचं तरी काही ऐकायला मिळालं, काही चांगलं, तर त्याच्यामध्ये ॲड करत जायचं. असं करत गेलो तर आपला हा या आत्माराम ग्रंथाचा अभ्यास परिपूर्ण होईल आणि तो समजून घेताना आपल्याला खूप आनंद मिळेल. आनंद मिळणार आहे, कारण खरंच आहे. आनंद कशात आहे? तर ह्या आत्मानंद, ब्रह्मानंद हा सर्वोच्च आनंद आहे. तुम्हा आम्हाला काहीतरी भौतिक विषयाने जो आनंद मिळतो तो तात्पुरता आहे, तो टिकाऊ नाही आहे, तो कधी ना कधी संपणार आहे आणि आपण अनुभवतोच ना. एखादं अगदी पंचपक्वान्नांचं किंवा आवडीचं जेवण मिळालं, तो आनंद किती वेळ टिकतो? पुढच्या जेवणापर्यंतच टिकतो, परत तो विरूनच जातो. हे आनंद टिकाऊ नाही आहेत. पण आत्मानंद जो आहे ना, जो परमानंद आहे, तो मात्र टिकाऊ आहे, तो मात्र चिरंतन राहणारा असा आनंद आहे. आणि तो मिळवण्यासाठी या अध्यात्म ग्रंथाचा आपल्याला खरंच अभ्यास केला तर काहीतरी निश्चित प्राप्ती होईल. आणि हा स्वानंदासाठी करायचा अभ्यास, कुणाला दाखवण्यासाठी नाही, कुठलंही प्रदर्शन करायचं नाही. आपल्याला आपला आनंद मिळवायचा आहे आणि तो देणारा हा आत्माराम ग्रंथ आहे. आणि म्हणून श्रोते आपल्या सगळ्यांना पुन्हा वंदन करत आहे. आपल्यामुळेच हे मी काही जे अल्पसं कार्य करते ते करू शकते. आपल्याला अतिशय मनापासून धन्यवाद. खरं म्हटलं ना तर माणसाचं जीवन हे दुःखाने भरलेलं आहे.
चिंता आहे, भय आहे, निराशा आहे, असमाधान आहे, संकट आहे, या सगळ्यांनी युक्त आहे. पण ह्या सगळ्याला कारण काय आहे? प्रश्न अनेक आहेत पण उत्तर एकच आहे. ते कारण आहे ते म्हणजे आत्मज्ञानाचा अभाव आहे. दुःख कशामुळे होतं तर आम्हाला आत्मज्ञान नाही. एकदा आत्मज्ञान झालं ना कुठलीही दुःख शिल्लकच राहणार नाही. आणि हे आत्मस्वरूप कसं आहे तर अगाध अशा मानवी जीवनाचं ते अधिष्ठान आहे. हे आत्मस्वरूपावरच हा सगळा डोलारा, हा सगळा पसारा चाललाय. आणि एकदा का त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की सगळ्या चिंता दूर होतात. आणि मग आपोआप जीवन कसं होतं, निर्भय होतं, दुःखरहित होतं आणि सार्थ बनतं. जीवनाची काहीतरी कृतकृत्यता, काहीतरी सार्थकता आपल्याला अनुभवायला मिळते. आणि हेच तर पाहिजे ना आपल्याला, सगळ्यांना हेच पाहिजे. जरी आम्ही प्रपंचात असलो, मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं पारमार्थिक पूल बांधायचा. संकट आलं, इमर्जन्सी आली, आणीबाणी आली की लगेच पूल बांधायचा. पूल कशाचा बांधायचा तर पारमार्थिक विचार जर का आपल्या मनामध्ये तयार असतील तर या प्रपंचातल्या बारीक लहान सहान संकटाचा काही बाऊ वाटणार नाही, असंही आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. आणि हे झालंय काय खरं सांगू का, सगळ्यात मोठी चूक आपली काय होते, या भ्रमामुळे आम्ही देहाला मी समजतो. ही सगळ्यात मोठी आमची चूक आहे. देह म्हणजे मी नाही आहे हे खरंच नाही आहे. देह म्हणजे मी आहे म्हणणंच खरं नाही आहे. देहाला मी समजणं हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे. कारण अहो देहाला मर्यादा आहेत, मला मर्यादा नाही आहेत, माझ्या आत्म्याला काही मर्यादा नाही आहे. देह आहे तो शांत आहे, त्याला अंत आहे, त्याला शेवट आहे. या अमुक अमुक दिवशी जन्म झाला आणि अमुक अमुक दिवशी मृत्यू झाला, हे होणारच आहे प्रत्येकाच्या बाबतीत. देह शांत आहे पण मी कसा आहे, मी अनंत आहे. आत्म्याला अंत वगैरे काही नाही. देहाला विकार आहे, आत्म्याला विकार नाही आहेत. देह कसा आहे, नामरूपात्मक आहे. हे माझं रूप आहे, हे माझं नाम आहे. प्रत्येकाला नामरूपाने प्रत्येक गोष्ट मर्यादित झाली आहे. पण तो कसा आहे, अनाम आहे, अरूप आहे, अविकारी आहे. आणि आत्मवस्तू जी आहे ना, समर्थ ज्याला वस्तू म्हणतात, आत्मवस्तू आहे ती स्वतः कशी आहे, परिपूर्ण आहे, सुखरूप आहे आणि त्यामुळे अमृत आहे. खऱ्या मीशी ती जोडलेली आहे आणि म्हणून ती पूर्णपणे या देहापासून वेगळी आहे, भिन्न आहे. आता त्या आत्मवस्तूचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे. म्हणजे नक्की काय करायचं आहे, आत्माराम ग्रंथ तर आपण अभ्यासणार आहोत, पण ह्या आत्मवस्तूचं ज्ञान करून घ्यायचं आहे. ते कसं प्राप्त करून घ्यायचं आणि हे थोडक्यात समजावून सांगण्यासाठीच तर समर्थांनी आत्माराम लिहिलं आहे, आपल्यासाठीच सांगितलं आहे. त्यामुळे दासबोधात सुद्धा हे ज्ञान समर्थांनी सांगितलं आहे. दासबोधामध्ये सुद्धा ब्रह्म आहे, माया आहे, चतुर्दश ब्रह्म आहेत, माया निरूपण आहे, अशा अनेक गोष्टी हाताळलेल्या आहेत. पण त्याच्या जोडीला प्रपंचातल्याही काही गोष्टी आहेत ना. मूर्ख लक्षण आहे, उत्तम लक्षण आहे, स्वगुण परीक्षा असा एक समास आहे. त्याच्यामध्ये सगळ्या माणसाची सगळी कहाणी सांगितली आहे, बालपणापासून वृद्धत्वापर्यंत कशा कशा घडामोडी त्याच्या आयुष्यात. त्यामुळे तो ग्रंथ कसा आहे, दासबोध ग्रंथराज आहे, पण तरी त्याच्यामध्ये फक्त ज्ञान नाही आहे, त्याच्यामध्ये इतरही काही औपचारिक उपदेशसुद्धा सांगितलेला आहे. पण आत्माराम कसा आहे असं विचाराल तर शुद्ध ज्ञान आहे, प्युअर नॉलेज. जे उपनिषदामध्ये प्युअर नॉलेज आहे तसंच हे आत्मारामामध्ये फक्त ज्ञान आहे. आणि आत्मानुभूती हेच त्याचं उद्दिष्ट आहे. प्राप्त काय करायचं आहे, जसं गीता सांगून झाल्यानंतर अर्जुन म्हणतो, नष्टो मोहस्मृतिर्लब्धात्वत प्रसादात मयाच्युत. अर्जुनाला निस्संदेह करणं हे आणि त्याची स्मृती परत आणणं, त्याला स्वकर्तव्याचं भान देणं हे गीतेचं उद्दिष्ट होतं. इथे प्रत्यक्ष अनुभूती, आत्मानुभूती हेच उद्दिष्ट आहे. आणि दासबोध सांगून झाल्यानंतर समर्थांच्या एक गोष्ट लक्षात आली की शिष्याचं अज्ञान अजून काही गेलेलं नाही आहे. इतका अभ्यास करूनसुद्धा शिष्य अजून अज्ञानीच आहे. तो त्या भ्रमाच्या जंजाळामध्ये अडकलेला आहे, संभ्रमित आहे. त्यामुळे शिष्याने कुठलाही प्रश्न विचारलेला नसताना सुद्धा समर्थांनी सांगायला सुरुवात केली. हे मागच्या वेळेस पाहिलं आपण. आता हे देहाचं भान लोपलं पाहिजे.
देह म्हणजे मी, देह म्हणजे मी, असंच सारखं मी म्हणत असते. पण मी कोण आहे? मी या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. आचार्यांनी सांगितलेलं आपल्याला माहिती आहे, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. पण आजचं एक आधुनिक गाणं सुद्धा हेच सांगतं बरं का. न मन हूँ न बुद्धी न चित अहंकार, न जिह्वा नयन नासिका कर्णद्वार, न चलता न रुकता न कहता न सुनता, जगत चेतना हूँ अनादि अनंता. मी कोण आहे? या जगतातली जी चैतन्य आहे, जी चेतन आहे, जी चित शक्ती आहे, तीच मी आहे. आणि मी कसं आहे? अनादि आहे. मला ना सुरुवात आहे, अनंत म्हणजे मी अंतही नाही आणि ज्याला प्रारंभ येईल असा मी आहे. आता हा जो आत्माराम ग्रंथ आपल्याला सांगितला आहे, म्हणजे बघा ना, गीता कशी आहे, अर्जुनाला निमित्त करून भगवंतानी आपल्यासाठीच सांगितली आहे. मग इथे या शिष्याला डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. शिष्य म्हणजे कोण आहे? तर प्रापंचिकाचं एक प्रतीक आहे किंवा प्रतिनिधी आहे. आणि त्याच्यासाठी हा श्रेयसाचा विचार सांगितला. ह्याच्यात प्रेयस वगैरे काहीच नाही आहे बरं का. आणि सर्वसाधारण मनुष्य कसा असतो? तुमच्या माझ्यासारखा बरं का. बाह्य वस्तूमध्ये आम्ही सुख शोधत असतो. सगळ्या वस्तू नाशिवंत आहेत. अंतवत्तु फलं तेषां. अहो, वस्तूच अंतवंत आहेत, तर त्याचं फळही तेवढंच विनाशीच असणार आहे. मग या अशा तकलादू गोष्टीपासनं कधीतरी शाश्वत सुख मिळेल का? नाहीच मिळणार आहे. पण तरीसुद्धा जी विवेकहीन आहेत, अज्ञानी माणसं आहेत, ती या नाशिवंत वस्तूंना कमालीचं महत्त्व देतात. सगळ्या वस्तूंना अतिमहत्त्व देतात. त्या वस्तूंशी आपला संबंध जोडतात. ज्या वस्तू इंद्रिय गोचर आहेत त्या निश्चितपणाने नाहीशा होणार आहे. जे डोळ्याने दिसतं त्याच्यापैकी एकही गोष्ट टिकणार नाही आहे, कारण त्या मुळातच नाशिवंत आहेत, संपणाऱ्यात, अशाश्वत आहेत. आता इंद्रियसुद्धा आमची तशीच आहेत. इंद्रिय दिसतात ना, हात पाय नाक डोळे दिसत आहेत. मग इंद्रियसुद्धा नाशिवंत आहेत. म्हणजे डोळे काय करतात? फक्त पाहण्याचं काम करतात, कान ऐकण्याचं काम करतात, नाक वास घेण्याचं काम करतात. पण ही इंद्रिय निर्णय नाही घेत ना. नाक म्हणत नाही की हाच वास मला पाहिजे, म्हणतं म्हणजे, पण निर्णय त्याला घेता येत नाही. त्यामुळे काय होतं, ही इंद्रिय फक्त आत पोचवण्याचं काम करतात. नाक सांगतं की इथे छान वास येतो आहे, कान सांगतात की इथे चांगलं संगीत चालू आहे, डोळे म्हणतात हे दृश्य चांगलं आहे, मनाला पोचवतात. मन काय करतं? त्याच्यावर संकल्प विकल्प करतं, त्याच्यावर विचार विमर्श करतं मन. आपण मन कसं हे भेदामध्ये वावरतं. मनाला बरोबर आपलं आणि तुपलं कळतं, हे माझं हे परक्याचं हे मन बरोबर कळतं. आणि म्हणून त्या मनाला काही समग्र ज्ञान होत नाही. मन काही चांगला योग्य निर्णय घेऊ शकत नाही. मग या मनाच्या पुढे कोण आहे? मनापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? ती आहे बुद्धी. मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी आहे. आणि ही बुद्धी कशी आहे? ती कार्यकारण भाव शोधून काढते. बुद्धी बरोबर निर्णय घेते बरं का. मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सहा. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे हे तर आम्हाला माहिती आहे. पण ही बुद्धीसुद्धा काय आहे सांगू का? ती झोपेमध्ये नाहीशी होते. अहो, सुषुप्तीमध्ये ही बुद्धी शिल्लकच राहत नाही. गाढ झोप, अगदी गाढ झोप लागल्यावर तुम्हाला भान तरी असतं का? तुम्ही कोण आहात? तुम्ही शिक्षिक आहात का शेतकरी आहात का पुरुष आहात का स्त्री आहात? तुमचं नाव काय, हुद्दा काय, पदवी काय, शिक्षण काय, तुम्ही अगदी महाराणी आहात का भिकारीनाथ, हेही लक्षात राहत नाही. म्हणजे बुद्धी तेव्हा कामच करत नाही. बुद्धी त्या सुषुप्तीमध्ये लय पावत असते. पण ह्या मनाला, या बुद्धीला, या चित्त अहंकार ह्या सगळ्याला पाहणारा कोणीतरी एक आहे, जो पूर्ण सतत जागा असतो. तो कोण आहे? यत् स्वप्न जागर सुषुप्तम वैति नित्यम तद्ब्रह्म निष्कलमहम न च भूतसंगः. तो कोण आहे? ही जागृती, सुषुप्ती, स्वप्न ह्या अवस्थेमध्ये एक जागा असतो. तो आहे मी, तो आहे परमात्मा, तो जीवात्मा आहे. तो जागा असतो, तो बघत असतो. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की काल रात्री मला अतिशय गाढ झोप लागली. गाढ झोप लागली, मला कळलंही नाही की केवढा पाऊस पडला, केवढा भूकंप झाला, कोण घरात आलं, कोण गेलं,
काहीच मला माहिती नाही, इतकी मला गाढ झोप लागली. पण मला गाढ झोप लागली हे कुणाला तरी कळलं ना. कुणाला कळलं? मला कळलं. पण माझं मन झोपलं होतं, माझी बुद्धी झोपली होती, देह इंद्रिय तर फारच गाढ झोपली होती. पण एक जागा होता, तो मी आहे, तो माझा आत्मा आहे असं जर म्हटलं तर त्याचाच शोध घ्यायचा आहे. आता कळलं की खरं आपल्याला, नाही का? मी कोण आहे कळलं. पण कसं कळलं? फक्त शब्दाने कळलं. अजून अनुभूती वगैरे काहीच आली नाही. कारण तो कसा आहे? तो सगळ्यात आहे पण कशातही नाही. तो साक्षी आहे. त्याला या दृश्याचे गुणधर्म लागू होत नाहीत बरं का. त्याला आकार नाही, त्याला लांबी नाही, त्याला रुंदी नाही, त्याला उंची नाही, रंग रूप वय काही नाही, वजन नाही, मोजमाप नाही, तो येत नाही, तो जात नाही. पण तो आहेच. तो आहेच. तो शिळाई होत नाही, तो ताजा आहे असंही म्हणता येत नाही. त्यामुळे तो बाल नाही, तो तरुण नाही, तो वृद्ध नाही, फक्त तो आहे. तो वाढत नाही, तो घटत नाही. तो बुद्धीने त्याला जाणायला गेलं तर बुद्धीसुद्धा तिथे थिटी पडते. फक्त तिथे ज्ञान एवढंच होतं, मी आहे एवढंच ज्ञान आहे. अस्ति सत एवढंच ज्ञान होतं. आणि गंमत अशी आहे की मी आहे या ज्ञानाचा सुद्धा तोच साक्षी आहे. किती गंमत आहे ना. कळत नाही, जाणवत नाही, दिसत नाही, भासत नाही, पण तो आहे. म्हणजे सगळ्या अवस्थामध्ये तो आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या सगळ्या अवस्थेमध्ये तो असतोच. मी नाही असं कधीच होत नाही. मी नाही असं होतच नाही. इतका म्हणजे तो मी आहेही नाही, मी नाहीही नाही, याच्या सगळ्याच्या पलीकडे. सदसच्चाहम अर्जुन असं म्हटलेलं आहे. मग तो कोण आहे, तो कसा आहे, हेच तर जाणून घ्यायचं आहे ना आपल्याला. आणि त्याच्यासाठीच आपण आत्माराम उघडला आहे आत्ता तरी. वाचायला नुसती सुरुवात केली आहे. मग ते आत्मस्वरूप म्हणजे कोण आहे? ती आहे सद्वस्तू. समर्थांच्या भाषेत सांगायचं तर ती आहे सद्वस्तू. जे जे काही आपल्या अनुभवामध्ये शिरतं त्या सगळ्याचं अधिष्ठान कोण आहे? सद्वस्तू हे सगळ्याचं अधिष्ठान आहे. त्यामुळे हे आत्मस्वरूप कसं आहे? देश, काल, वस्तू, परिस्थिती, पदार्थ याच्या सगळ्याच्या पलीकडे आहे. सगळ्यात आहे पण सगळ्याच्या पलीकडे आहे. आणि हा जो माणसामध्ये मी तूचा भेद आहे ना, आपल्यामध्ये भेद आहे ना का? ही मी आहे आणि हा तू आहेस. मी तुझा हा खूप भेद आहे. तिथे मी नाही आणि तू नाही, सगळं एकच आहे. सगळा तो एकत्वाने समत्वम योग उच्चते असं म्हटलेलं आहे. सगळीकडे समानच एकच धागा आहे, एकच चैतन्य आहे. त्यामुळे त्याच्याहून वेगळं राहून त्याला काही जाणता येत नाही. आणि जो जाणतो तो पुन्हा मी आत्मतत्व जाणलं बरं का असं सांगायला परत येत नाही. अवघड आहे आणि गंमतही आहे बरं का. थोडं कठीण वाटेल पण पुन्हा पुन्हा आपण याचा अभ्यास करणार आहोत. पुन्हा पुन्हा हे जाणून घेणार आहोत. तो काय आहे? खरं ज्याला आत्मतत्व सद्वस्तू ज्याला कळली तो सांगत नाही. कारण जो सांगतो ना तो द्वैतात वावरतो. मला ह्या ब्रह्मदर्शन झालं म्हणजे मी वेगळा आणि ब्रह्म वेगळं असं झालं ना. द्वैत आहे. तिथे द्वैत नाहीच आहे. त्याला जाणायचं म्हणजे त्याच्याशी एकरूपच होऊन जायचं. आणि म्हणून तिथे जाणणारा किंवा म्हणजे जाण्याला योग्य ज्ञेय आणि ज्ञाता असं काही शिल्लकच राहत नाही. तो कारण ज्ञाता हा मायेच्या प्रांतात असतो. ही सगळी त्रिपुटी आहे. पण मायेच्या क्षेत्राचा विस्तार फार मोठा आहे. आणि आपण आरतीमध्ये सुद्धा म्हणतोच की, दत्ताच्या आरतीमध्ये सुद्धा म्हणतो की मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त नाम. कशी ही बोळवण झाली आहे? मी तू पण हा खरं ओसरूनच गेला पाहिजे. आणि आणखीन एका गीतामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता. काय सुंदर सांगितलंय. मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. हे मी तू पण जायला पाहिजे. पण आमच्यात खूप आहे. हे माझं, हे तुझं, हे त्यांचं, हे आपण भेद करून ठेवलेले. खरं त्या चैतन्याला कुठेही भेद नाही आहे. त्या चैतन्याला कुठेही मर्यादा नाही. असं ते चैतन्य तत्व आहे आणि त्याचाच आपण अभ्यास करतो आहे. तोच आहे खरा तर आत्माराम. दोनच ओव्या झाल्या होत्या नाही का मागच्या भागामध्ये.
या 2 ओव्या तरी कशा होत्या, ते मंगलाचरणच होतं. रूढ अर्थाने नव्हतं बरं का. कुठेही कुठल्याही ग्रंथाला सुरुवात करताना पहिल्यांदा गणपतीला वंदन करतात साधारणपणे, किंवा शारदेला वंदन करतात. अगदी मनाचे श्लोक सुरुवात करताना सुद्धा समर्थ म्हणतात ना, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. म्हणजे गणेशाला वंदन केलंय, शारदाला वंदन केलंय मनाच्या श्लोकात. इथे काहीच नाही आहे. इथे लगेच सुरुवातच केली आहे, पण सुरुवात अशी केली आहे की ते त्याला वंदनच आहे. पण कुणाला वंदन, त्याचं नाव नाही घेतलेलं. काय म्हटले, पहिलीच ओवी काय आहे, जयासी लटिका आळ आला. जयासी लटिका आळ आला, जो माया गौरीपासून झाला, झालाच नाही तया अरूपाला रूप कैचे. जयासी म्हटलेलं आहे. जयासी म्हणजे ज्याला, जो, त्या अरूपाला, जो, तो. हे काय आहे, हे आहे सर्वनाम. सर्वनाम नंतर वापरतात नाही का. समजा एखाद्या व्यक्तीबद्दल बोलायचे की हा सुरेश, रमेश, प्रकाश जो कोणी आहे, आणि मग त्याचा हा एक चांगला मुलगा आहे, तो शाळेत जातो, आणि मग त्याची आई असं काम करते, असं आपण पहिल्यांदा नाव घेतो आणि मग सर्वनाम वापरतो. इथे सुरुवातच मुळीच सर्वनामाने केली आहे. जयासी लटिका आळ आला, म्हणजे हेच सगळं वापरलं आहे पहिल्या काही ओव्यामध्ये. जयासी, जो, तयासी, तयाचेनी. सर्वनाम का वापरलं आहे? नाव त्याला नाव नाही आहे का? नाही ना, हो, त्याला नावच नाही आहे. तो अनाम आहे, तो अरूप आहे, आणि म्हणून एक जनरल सर्वनाम वापरलं आहे. नाहीतरी सगळ्या ऋषीमुनींनी पुष्कळ नावं द्यायची प्रयत्न केला त्याला, पण शेवटी काय त्यांनी निष्कर्ष काय निघाला, तत् हेच त्याचं नाव आहे. सर्वनामच आहे ना तत्. तत्त्वम असी हेही सर्वनामच आहे. इथे मग समर्थाने सर्वनामच वापरलं आहे, कारण तो आहे त्या सर्वनामातच तो बसेल. त्याला विशेष असं नामच देता येत नाही, तो सामान्यापेक्षाही सामान्य आहे. आता हा सर्वनामात बसणारा आहे तो स्वतः कसा आहे, सर्व साक्षी आहे, सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे. असा मग त्याला हे सर्वनाम दिलं आहे, आणि त्याचा उल्लेख करताना सुरुवातच केली आहे जयासी लटिका आळ आला. आणि पुढे सुद्धा त्या वाग्देवीचं वर्णन केलेलं आहे. तिला सुद्धा तिची आहे, जयाचेनी असं म्हटलेलं आहे. आणखीन याच्या मागचा आणखीन एक भाव थोडासा बोलते, याच्याशी संबंधित जरी नसला तरी थोडासा आपण, कारण ही विचारांची देवाणघेवाण आहे ना आपली सुद्धा. आपण सुद्धा आपल्या मनातलं बोलूया ना. आणि खरं सांगू का, सद्गुरूंचं, ईश्वराचं, आपल्या कोणी श्रेष्ठ आदरणीय ज्या व्यक्ती आहेत ना, आपल्याला ज्या कोणी व्यक्ती आहेत, त्यांचं खरं तर नाव घेऊ नये असा एक संकेत आहे. म्हणजे बघा ना, शंकराचार्यांना, मी स्वतः तरी कधी शंकराचार्य म्हणत नाही, फक्त आचार्य. कुठल्याही आपल्याला ज्या आदरणीय व्यक्ती आहेत त्यांचं कधीच नाव घेऊ नये. समर्थांना सुद्धा कोणी जर का रामदास म्हटलं तर मला फार वाईट वाटतं, दुःख होतं. रामदास नाही आहेत, ते समर्थ आहेत. त्यांच्या पदवीचा उच्चार करावा. किंवा अगदी वरदानंद आहेत, त्यांनाही त्यांचे भक्त, जे खरे भक्त आहेत, ते म्हणतात आप्पा. किंवा नाना महाराज असतील, त्यांना नाना म्हणतात. त्यांचं नाव कधीही घ्यायचं नाही. किंवा स्वामी म्हणा, गुरुदेव म्हणा, किंवा अगदी रामकृष्ण परमहंसांना ठाकूरजी म्हणतात, आदराने, प्रेमाने म्हणतात. त्यांचं कधीही नाव घ्यायचं नसतं. मग इथे त्या परब्रह्माला आधी नावच नाही आहे, आम्ही घेऊन घेणार तरी काय नाव. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे जयासी लटिका आळ आला. त्याच्याबद्दल पाहिलं होतं, त्याच्यावर आळ आला आहे, त्याच्यावर आरोप केला आहे. जो माया गौरीपासून जन्मला, तो मायेतनं त्याचा जन्म आहे असं त्याच्यावर आळ आला आहे. पण आळ कसा आहे, लटिका आळ आला आहे. लटिकामध्ये सुद्धा लढीवाळ पण आहे, गोडवा आहे. नाही तर आळ आणि आरोप म्हटल्यावर आपल्याला भीती वाटते, अरे बापरे, गुन्हा वाटतो ना, क्राईम वाटतो तो. पण इथे तसा नाही आहे. लटिका म्हणजे अतिशय गोड आळ आलेला आहे. पण तो नाहीच जन्मला, जो झालाच नाही तया अरूपाला रूप कैचे असं समर्थांनी म्हटलं आहे. आणि पुढे लगेचच म्हटलं होतं दुसऱ्या ओवीमध्ये, तेथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विकार. स्तवन करायचं म्हणजे काहीतरी विकार होतो, द्वैत लागतं ना. मी गणपतीची आरती करते म्हणजे मी वेगळी आहे, गणपती वेगळा आहे.
मी रामाला वंदन करते, मी वेगळी. आणि वंदन तरी कुणाला करायचं, ज्याला काहीतरी रंग रूप आहे त्याचं आम्ही स्तवन करतो, की गणपतीच्या आरतीमध्ये तो कसा लंबोदर आहे, वक्रतुंड कसा आहे, किंवा विघ्नहर्ता, म्हणजे त्याचे रूप आणि गुणाचं वर्णन करतो. प्रभू रामचंद्रांचं वर्णन करायचं असलं तर तो निळा सावळा आहे, धनुर्धारी आहे, त्याच्या दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा असं आहे. इथे आता या परब्रह्माचं वर्णन कसं करायचं, पण त्याला रूपच नाही आहे. त्यामुळे तिथे न घडे निर्विकारी विकार परितयासनम, पण मनात न वाटते ना, हा कोणीतरी सर्व शक्तिमान जो आहे त्याला नमस्कार करावा वाटतंय. आणि म्हणून म्हटलेले परितयास नमस्कार भाव बळे माझा, भक्तिभावाने मी नमस्कार करते. त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, उकार नाही, पण तरीसुद्धा त्या परब्रह्माला मला नमस्कार करायचा आहे. कारण तो कसा आहे, तो सगळ्याची सुरुवात आहे, उगम त्याचा तिथनंच आहे. आणि त्यामुळे असं म्हटलेलं आहे, खरंच आहे, ही खरी गोष्ट आहे की या तरलतेमधनं त्याला नमस्कार केलेला आहे. जेव्हा ध्यानस्थ तुम्ही बसता, किंवा आमचे ऋषीसुद्धा जेव्हा ध्यानमग्न असायचे तेव्हा ते हळूहळू त्या विचारांनी त्या ईश्वराशी तदाकार व्हायचे. आणि त्यावेळेला त्यांना अखंडार्थधी शब्द जरा नवीन आहे. अखंडार्थधी म्हणजेच दिव्य अशी अर्थगर्भ प्रज्ञा प्राप्त व्हायची, ज्याला आपण आता ऋतंभरा प्रज्ञा म्हणतो. आणि त्याच्यातनंच त्या ऋषींना ह्या अनंताचा बोध झालेला आहे. या अनंताचा जो मार्ग आहे ना, तो त्यांना त्याचा बोध त्या तरल अवस्थेमध्ये झाला आहे. आत्ता आपण जेव्हा व्यवहारात वावरतो तेव्हा आमच्या विचारांना सुद्धा जडता असते, पण जेव्हा तप करतो, ध्यान करतो, समाधी अवस्थेमध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा ते विचार इतके सूक्ष्म होत जातात, इतके सूक्ष्म जातात की ते तरल होत जातात. आणि जेवढे तरल होतील तेवढी एकाग्रता वाढते, त्या ईश्वराशी तदाकारता वाढते. आणि तेव्हा या ऋषींना या ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, हे आत्मज्ञान प्राप्त झालेले आहे. पण तेही कुणामुळे, तेही प्राप्त झालं कुणामुळे आहोत, त्याच्याच कृपेमुळे. आणि तेच पुढच्या ओवीत सांगितलं आहे. आपल्या 2च ओव्या झाल्यात, पण आता पुढच्या काही ओव्या बघणार आहोत आपण आजच्या भागामध्ये. काय म्हणतात समर्थ, जयाचेनी वेदशास्त्रे पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे, जयाचेनी स्वसुखा लाधणे, शब्दी निशब्द. जयाचेनी, परत जयाचेनीच वापरले, नावच वापरले, नाव नाहीच आहे ना त्याला. ज्याच्या प्रेरणेमुळे वेदशास्त्र, पुराण, आत्मज्ञान सांगतात. कोण? हे सगळं वेद वगैरे ज्याचं वर्णन करतात. ती वस्तू कशी आहे, ती सन्मात्र आहे. सन्मात्र, काय सुंदर शब्द आहे. सत म्हणजे असणे, अस्तित्व, एक्झिस्टन्स. आणि फक्त त्याला अस्तित्व आहे. सन्मात्र म्हणजे केवळ. या सन्मात्र वस्तूच्या स्फुरणातनंच हे सगळं वर्णन चाललेलं आहे. आत्मवर्णन चालतं, त्याच्या कृपेनेच आत्मानंद मिळतो. तुमची आमची नाही आहे तेवढी क्षमता. हा ब्रह्मानंद मिळवण्याची क्षमता आपली नाही आहे, त्याची कृपा झाली तरच मिळणार आहे. कारण तो कसा आहे, आम्ही शब्दांच्या जंजाळात अडकतो, पण तो शब्दाच्या पलीकडे असणारा त्याचा अनुभव सांगणार तरी कसा आम्ही. तो परत शब्दातच घालावा लागतो. आणि तो घालण्यासाठी, तो अनुभव ग्रथित करण्यासाठी, शब्दबद्ध करण्यासाठी लागतो काय, तर यत्न लागतो. त्यामुळे जयाचेनी स्वसुखा लाधणे, शब्दी निशब्द. आता हा परमात्मा कसा आहे, अरूप आहे, निर्विकार असून सुद्धा त्याच्या ठिकाणी हे नामरूपाने भरलेलं जग दिसतं. आम्हाला हे सगळं दिसतं. वृक्ष, वेली, डोंगर, नद्या, पर्वत सगळं दिसतं आहे आम्हाला. किंवा अगदी झाडं, वेली, पशु, पक्षी सगळं दिसतं आहे. मग ह्या सगळ्याला नावं आहेत. कावळ्याला नाव आहे, चिमणीला नाव आहे, पोपटाला नाव आहे, सिंह, वाघ, हत्ती, ससा, सगळ्यांना नामरूपात्मक विश्व दिसतं. आता जे आम्हाला दिसतंय, आणि तरीसुद्धा काही संत किंवा अगदी आचार्य आमचे म्हणतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. पण आम्हाला नाही ना हे मिथ्या वाटत. आम्हाला मिथ्या नाही वाटत, कारण आम्ही रोज बघतोय डोळ्यांनी. त्यामुळे खरं म्हटलं ना तर मानवी दृष्टिकोनातनं जर का या जगाकडे पाहिलं
तर ते मिथ्या नाही वाटत. मिथ्या आहे हे आम्हाला पटतच नाही खरं म्हटलं तर. आम्ही आपली मान डोलवू त्यांना, पण आम्हाला हे पटत नाही. आणि त्यामुळे असं वाटतं की थोडं तरी खरं आहे बरं का. हे जे आम्ही रोज बघतोय, रोज ह्या व्यक्तींना भेटतोय, रोज आम्ही ऑफिसला जातोय, रोज शेजारी पाजारी आम्हाला सगळे लोक भेटत आहेत, मग हे खोटं कसं काय? खोटं नाहीच आहे. मिथ्या याचा अर्थ परिवर्तनशील आहे. कारण ह्या जगातच आत्ता आपण समर्थांसारखे एवढे थोर संत या जगातच तर जन्माला आले, या जगातच वावरले. त्यांना स्वतःला ब्रह्मदर्शन झालं, त्यांनी हा दासबोध लिहिला, त्यांनी हा आत्माराम लिहिला. म्हणजे ते इथे वावरले, बोध केला, आणि आपण अभ्यास करतो तोही या जगामध्येच की. आणि मग तुम्ही काय म्हणताय जग मिथ्या आहे? तसं नाही अर्थ त्याचा. परमात्मा कसा आहे, अरूप आहे, निर्विकार असला तरी आपल्याला तो जाणून घ्यायचा आहे. त्याला ह्या शब्दांच्या मर्यादा नाही आहेत, कुठल्याही शब्दांनी त्याचं वर्णन करता येत नाही. तो या दृश्य, पण त्याला जाणून घेण्यासाठी आमच्याकडे साधन काय आहे? आमच्याकडे या दृश्य जगाचाच आधार आहे फक्त. आणि या जगाला सुद्धा आधार आहे तो परमात्म्याचा आहे. बघा, एकात एक आहे, एकमेकावर अवलंबून आहे. त्यामुळे तोच या जगाचं अधिष्ठान आहे हे आम्हाला पटतं, यावर आमची श्रद्धासुद्धा आहे. परंतु गंमत अशी आहे की जगाचा अनुभव घेताना अनुभव घेणारा वेगळा असतो आणि जग हे वेगळं असतं. असा हा द्वैताचा कारभार आहे. मी समजा एखादा सिनेमा पाहिला, एखादं गाणं ऐकलं, तो द्वैताचा अनुभव आहे. गाणं वेगळं, मी वेगळी, तो द्वैताचा कारभार असतो. पण परमात्म स्वरूपाचा अनुभव घेताना द्वैत उरत नाही, मी वेगळेपणाने शिल्लकच उरत नाही. देव पहा यासी गेलो, देव होऊन या ठेलो, असं तुकाराम महाराज म्हणतात. ते काही खोटं नाही आहे. त्याच्याशी तदाकार होऊनच त्याचा अनुभव घ्यायला लागतो. आणि म्हणूनच या दृश्य रूपाने दिसणाऱ्या जगाच्या अधिष्ठानाचं ज्ञान होईपर्यंत हे जग आम्हाला खरंच वाटतं. अजून ज्ञान झालेलं नाही आहे ना. अजून आम्ही फक्त चढतोय, आम्ही त्या दिशेने वाटचाल करतोय. ज्ञान झालेलं नाही आहे. तोपर्यंत आम्हाला हे जग खरंच वाटतंय. प्रत्येक, पण ईश्वराचं जेव्हा खरं ज्ञान होतं ना, ज्या संतांना, ज्या थोर विभूतींना होतं, तेव्हा ते झाल्यानंतर मग प्रत्येक वस्तू, पदार्थ, घटनेमध्ये त्यांना त्या ब्रह्मतत्वाचा प्रत्यय येतो. तो कसा आहे? तो सर्वज्ञ आहे, सर्व साक्षी आहे, सर्वव्यापी आहे. याच्यात त्यांना किंचितही संशय उरत नाही. एकनाथ महाराजांनी जेव्हा त्या गाढवाला पाणी पाजलं, त्या काशीहून आणलेलं जल त्या गाढवाला पाजलं, तेव्हा त्यांना ते गाढव हे गाढव दिसलंच नाही, त्यांना ते ब्रह्मच भासलं. कारण त्याच्यामध्ये सुद्धा परब्रह्मच आहे. गाढवामध्ये आहे, सशामध्ये आहे, बेडकामध्ये आहे, आणि मोठ्या डायनासॉरमध्ये सुद्धा ब्रह्मच भरलेला आहे. मग असा हा ज्ञानस्वरूप ईश्वर ज्ञानाचा प्रेरक आहे. प्रेरणा देणारा सुद्धा तोच आहे. त्यांनीच वेद प्रगट केले. ऋषींना त्या ध्यानाच्या म्हणा, तरल अवस्थेमध्ये जी अर्थगर्भ प्रज्ञा लाभली, जे आपण आत्ता बोललो ऋतंभरा प्रज्ञा, तेव्हा त्यांना त्या अनंताचा बोध झाला. आणि तो बोध त्यांच्या वाणीतून साकार झाला. थोडं गहन आहे बरं का. आधी त्यांना ते बोध झाला, तो त्यांच्या वाणीतून प्रगट झाला. पण हे करणारा कोण आहे? करता करविता तोच आहे. ऋषींना हे स्फुरलेलं नाही आहे, पण त्यांच्या तरल अवस्थेमध्ये त्यांना ते दिसलं असं म्हणतात. आणि ऋषीर दर्शनात अशी त्याची व्याख्या केलेली आहे. आणि म्हणून तर त्यांना ते बोध झाला, म्हणजे विद म्हणजे जाणलं त्यांनी, म्हणून त्याला वेद म्हटलेलं आहे. किंवा त्यांना ऐकू आलं म्हणून त्याला श्रुती म्हटलेलं आहे. वेद किंवा श्रुती ह्याचा त्याच्यामागे तो अर्थ आहे. आता आम्ही तर साधी माणसं, पण आपल्या या 4 वाणी आहेत ना, या वैखरीला मध्यमेमध्ये, मध्यमेला पश्यंतीमध्ये, पश्यंतीला परेमध्ये जर का आपल्याला कन्व्हर्ट करता आलं, लीन करता आलं, तर आपल्यालाही वेद ऐकू येतात. वेद मंत्राचा साक्षात्कार घडू शकतो. जितक्या सहजपणाने आपण श्वासोच्छ्वास घेतो ना, श्वास घेतो आणि उच्छ्वास सोडतो, तितक्या सहजपणाने हे वेद प्रगट होऊ शकतात. आणि असेच त्या ऋषींना सहज ते वेद दिसले, ऐकू आले असं म्हणतात. आता हा अनंताचा बोध या अनुमानाच्या बोधच झाला. ऋषींना बोध झाला, अनंताचा बोध झाला. पण मग त्यांनी चौकटीमध्ये बंदस्त केलं. कुठल्या चौकटीत?
अनुमानाच्या म्हणा, युक्तिवादाच्या चौकटीत बसवला आणि त्याच्यातनं निर्माण झालं किंवा त्याच्यातनं आकाराला आलं ते शास्त्र. लक्षात घेऊया बरं का. शास्त्र आकाराला आलं आणि सगळीकडे गीतेत सुद्धा सांगितलं यश शास्त्र विधिमुत्सृज्य, किंवा त्या शास्त्राचा उल्लेख केला. सगळ्यांनी शास्त्राला धरून वागायचे, कारण त्या ऋषींनी आपल्या जीवनशैलीला उपकारक ठरेल अशी शास्त्र बंदिस्त केलेली आहेत आणि म्हणून त्याच्यातनं शास्त्र आकाराला आलं. श्रुतींचा जो भावार्थ आहे तो शास्त्र व्यवस्थितपणाने मांडतात. तत्त्वज्ञानाच्या तर्काच्या चौकटीमध्ये, तर्काच्या अधिष्ठानावर ते मांडलेलं आहे ते शास्त्र. आणि तोच भावार्थ पुराणांच्या माध्यमातून रंजकतेने, कथा आहेत ना, कथा पुराणामधनं तो थोडासा मनोरंजनात्मक केलेला आहे. पण श्रुतीमध्ये किंवा शास्त्रामध्ये तो फक्त तर्काच्या कसोटीवर बांधलेला आहे. त्यामुळे शास्त्र उपकारक आहेत तशी पुराणंसुद्धा उपकारकच आहेत. पण पुराणामध्ये आपण कथेमध्ये रमगून जातो, तसं न रमता त्याच्यातलं आशय समजून घेतला पाहिजे. आता हे जे बाह्य ज्ञान आहे ना, ते मानवी संकल्पातनं किंवा मीपणाच्या प्रयत्नातनं उदय पावणं शक्य असतं. मला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा तर मी करू शकते, परंतु हृदयस्थ ईश्वराचं ज्ञान त्याच्या प्रेरणेशिवाय अशक्य आहे. त्याची कृपा झाल्याशिवाय नाहीच. नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुधा श्रुतेन. पुष्कळ मोठी चांगली बुद्धी आहे, कुशाग्र बुद्धी आहे, खूप ग्रंथ वाचलेत, खूप पदव्या मिळवल्या आहेत, म्हणून तो प्रसन्न होईल का? नाही ना, तसा तो होतच नाही. आहो, तो ज्याला निवडतो त्यालाच तो प्रसन्न होतो. तो निवडतो. कुणाला निवडतो? चित्तशुद्धी झालेल्या निस्वार्थी व्यक्तीला तो निवडतो आणि त्याच्यावर कृपेची बरसात करतो. पण आमचा जीव कसा आहे? अल्पशक्ती आहे आणि ह्या अविद्येचा जोर तर फार मोठा आहे. संभ्रमात आम्ही पडलो आहेत. ह्या विषय आम्हाला फार भुलवतात आणि त्यामुळे अविद्येच्या उलट जायचं आहे, प्रवाहाच्या उलट जर का पोहायचं असलं तर जास्त शक्ती लावावी लागते. बघा ना, नदीच्या प्रवाहामध्ये नदीच्या प्रवाहाच्या दिशेने पोहत गेला तर सहज शक्य आहे. संथ पाणी असलं तरी शक्य आहे, पण प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जायला शक्ती लागते. मग अविद्येचा जोर काढून टाकायचा आणि त्या आत्मज्ञानाच्या दिशेने जर का आम्हाला पोहायचे, वाटचाल करायची, तर त्याचीच कृपा पाहिजे. आमच्या एकट्याची शक्ती पुरेशी नाही आहे. मग तिथे होतं काय? त्याची मदत लागते आणि तिथे दृश्याची कक्षा संपून जाते. वाणी मौनावते. वाणी मुकीच होते. वाणीला बोलायला शब्दच राहत नाहीत. हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा संत काय करतात? ह्या निःशब्दाला शब्दाचा साज चढवतात. त्याचं वर्णन शब्दात करता येणं शक्य नाही हे खरं जरी असलं तरी ते त्याला शब्दाचा साज चढवतात आणि आपल्यासारख्यांना समजावतात. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, पुढची ओवी सांगतायत, जे शब्दास आकळेना, जे शब्दास आकळेना, जे शब्दे विण सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना जिये स्वरूपी. काय सांगितलं हो? जरा गोंधळातच वाटते नाही का? आता ते स्वरूप जे आहे ते वाणीने आकलन होत नाही. आता कळणं वेगळं आणि आकळणं वेगळं बरं का. कळणं हा प्रापंचिक शब्द आहे आणि आकळणं हा पारमार्थिक शब्द आहे. मग आता ते वाणीने ते आकळत पण नाही, पण मग त्याची कल्पना तरी येणार कशी? त्याची कल्पना येण्यासाठी दुसरं आम्हाला शब्दाच्या पलीकडे साधन नाही आहे. सांगणार तरी कसं, बोलणार तरी कसं? संवाद होण्यासाठी सुद्धा वाणी पाहिजे आणि ते सूक्ष्म आहे, अनंत आहे आणि त्यामुळे ते कळलं असंही म्हणता येत नाही आणि कळलं नाही असंही म्हणता येत नाही. गंमतच आहे सगळी. कळलंही नाही आणि नाही कळलं असंही नाही. कळणं आणि न कळणं हा शेवटी मनाचा धर्म आहे. आत्मज्ञान म्हणा किंवा आत्मानंद हा देहाच्या पलीकडे असतो. देहातून नाही घेता येत. काही चांगलं खाल्लं प्यायलं की तो आत्मानंद नाही मिळणार. आत्मानंद फार मोठा आहे, फार विलक्षण आहे आणि म्हणून तो अतिंद्रिय आहे. इंद्रियाने त्याचं भोगताच येत नाही. आणि म्हणूनच ईश्वराचं ज्ञान म्हणा, त्याचं आनंद म्हणा, त्याचं स्वरूप
हे शब्दांच्या, विचारांच्या किंवा कल्पनांच्या कक्षेमध्ये येतच नाही. पण हे कितीही खरं असलं तरी स्वरूपाचा अनुवाद किंवा अनुभव निवेदन करण्यासाठी शब्दांसारखं दुसरं साधनही नाही आहे. तुम्ही म्हणाला किती गोंधळाचं बोलताय तुम्ही, पण काय करू, तसंच आहे. शब्दांनी त्याला गाठता येत नाही, शब्दांनी वर्णन करता येत नाही, पण शब्दाशिवाय दुसरं माध्यमच नाही, काय करणार, साधनच नाही. आणि म्हणून शब्दाच्या माध्यमातून अनंताला गवसणी घालण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ईश्वर मला कळला बरं का असं कोणीही म्हणू शकत नाही. काय सुंदर सांगितलंय. ईश्वर मला कळला असं कुणालाही सांगता येत नाही, कारण तो तसा कळतच नाही. आहो, केनोपनिषदामध्ये फार सुंदर वर्णन केलं आहे. यस्या मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसहा. जो म्हणतो की मला ब्रह्म कळलं बरं का, त्याला काहीही कळलं नसतं, पण तो तदाकार झालाच नाही आहे, तो वेगळेपणाने उरलाय. मी सांगायला येतोय मला कळलं म्हणजे त्याला काहीही कळलं नाही. आणि ज्याला खरं कळलं तो सांगायलाच येत नाही. यस्या मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसहा, अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम. बघा, आता थोडं गोंधळात पडाल तुम्ही, पण समजून घेऊया. ब्रह्म हे वाणीने सांगण्याचा विषयच नाही आहे. खरं म्हटलं तर मला ब्रह्म कळलं असं जो म्हणतो तो खोटं बोलतो. कारण ब्रह्म कळल्यानंतर सांगायला मीच शिल्लक राहत नाही तर काय. आणि समर्थ तर हेच विधान सोपं करून आपल्याला सांगतायत मनाच्या श्लोकामध्ये. समर्थ म्हणतात, म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे. जो स्वतःला जाणता समजतो ना, मला येतं बरं का सगळं, आत्मज्ञान झालं असं जो म्हणतो तो जनी मूर्ख आहे. अतर्क्यासी तर्की असा कोण आहे. अहो, ते तर्कानी साधताच येत नाही, ते रूप भेटतच नाही. मग त्या अतर्काला तुम्ही तर्काने जाणताय म्हणताय, खोटं आहे, चुकीचं आहे. त्याला जाणताच येत नाही आणि म्हणून ते रूप या सगळ्याच्या पलीकडचं आहे. शब्दात नाही, निशब्दात नाही, कळलंही म्हणता येत नाही आणि नाही कळलं असंही म्हणता येत नाही. आणि म्हणून हे ज्ञान मिळवायचं असेल तर ज्ञानादेव तू कैवल्यम, तिथपर्यंत पोचता यायला पाहिजे. बघूया पुढच्या ओवीमध्ये समर्थ काय म्हणतात. 5वी ओवी आहे. ऐसे सदा सर्वत्र संचले, जे तर्का न वचे अनुमानले, ते जयेचेनी प्राप्त झाले, आपरूप आपणासी. बघा, आता थोडं आणखीन पुढे पुढे चाललो आहे आपण, अगदी थोडं हळूहळू जाणार होतो आपण, मुंगीच्या पावलाने जाऊया. आपल्याला काही घाई नाही आहे, पण समजून घेऊया. प्रत्येक सिद्धांत पक्का झाल्याशिवाय पुढे जायचंच नाही. पुन्हा 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 वाचायचे, पुन्हा पुन्हा त्याच्यावर चिंतन मनन करायचे. आता बघा, ही सद्वस्तू आहे ना, ती सगळीकडे आहे, सर्वत्र ओतप्रोत भरलेली आहे. कुठे नाही अशी जागा आहे का एक तरी की जिथे परब्रह्म पोचलं नाही. ईशावास्यमिदं सर्वयत किंच जगत्याम जगत. या ईशाने हे सगळं जगत संपूर्ण व्यापलेलं आहे. सगळी निरंतर पसरलेली ही सद्वस्तू आहे. पण तर्काच्या साह्याने ती हाती लागणं शक्य नसतं. आम्ही तर्क करतो नाही का, आम्ही तर्क करण्यात फार हुशार आहोत. पण तर्क कसे आहेत, तर्को अप्रतिष्ठा असं म्हटलेलं आहे. तर्काला काही अधिष्ठान नसतं, त्याला काही बेस नाही आहे पक्का. त्यामुळे तर्काच्या साह्याने तर ती हाती लागणं शक्यच नाही आहे. पण मग शारदेच्या कृपेने आपलं खरं स्वरूप ती प्रगट करत असते, ती सद्वस्तू. आणि मी कोण आहे बघा, आता जीव काय म्हणतो, मी या जगातली एक व्यक्ती आहे. माझ्या आत जीव असला पाहिजे. आता मी बोलते म्हणजे मी जिवंत आहे, माझ्या आतमध्ये जीव आहे. मला जे जे अनुभव येतात म्हणजे जागेपणी, आत्ता मी जागे आहे, कधी स्वप्न बघते, कधी गाढ झोपते, कधी लहान होते, कधी तरुण होते, कधी प्रौढ झाले, कधी म्हातारी झाले, कधी यश मिळतं, कधी अपयश मिळतं, सुख दुःख आनंद या सगळ्यांना मी पाहते की हां, हे मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा मला खूप आनंद झाला. मी वेगळेपणाने पाहते त्याच्याकडे, किंवा ह्या गोष्टीमुळे मला अतीव दुःख झालं, पण मी तसाच राहतो. त्या सुखात किंवा दुःखामध्ये मी अडकत नाही आहे. मी ह्याच्यापेक्षा वेगळी आहे, स्वतंत्र आहे, अलिप्त आहे.
आणि मला कायम अस्तित्व आहेच आहे. मी नाही असं कधीही होत नाही. मी आहेच. आणि असणं हे माझं सद्रूप आहे. आपण पाहिलं ना, सद म्हणजे अस्तित्व. मी हा जो कोणी आहे तो चेतन आहे. कारण हात हलवतोय, तोंड बोलतोय, डोळे पापणी हलवतोय, म्हणजे त्याच्यामध्ये चेतन आहे. आणि हे माझं चिद्रूप आहे. एक माझं आहे ते सद्रूप आहे, एक माझं आहे ते चिद्रूप आहे, आणि तिसरं माझं आहे ते आनंद रूप आहे. म्हणजे माझ्याकडे क्रियाशक्ती आहे. सत चित आनंद. आणि हा सच्चिदानंद म्हणजेच मी आहे. हा सच्चिदानंद म्हणजेच मी आहे. आणि ह्या जगाचं अधिष्ठान असणारा जो ईश्वर आहे आणि देहाचं अधिष्ठान असणारा जो मी आहे तो एकच आहे. बघा, जगात राहणारा जगदीश्वर आणि या देहात राहणारा हा जीव हा एकच आहे. आणि म्हणूनच आपण पाहिलंय जीव, जगत आणि जगदीश्वर याचा अभ्यास समान म्हणजे सूत्राने करायचा असतो. आणि म्हणूनच आपल्या महावाक्य असं आहे, तत्वम असि. ते तत्व आणि तू एकच आहे सारे, वेगळा नाहीच आहेस. त्या तत्व वेगळं आहे आणि तू वेगळा असं मानूच नको. तत्वम असि, तूच तो आहेस. पण मग तरीसुद्धा त्याच्यात आणि माझ्यात थोडा फरक आहे, नाही का, असं वाटतंय मला. पण मनुष्य शांत आहे. शांत म्हणजे अंतवंत आहे. माणसाला अंत आहे, सुरुवात आहे, शेवट आहे. किंवा लांबी, रुंदी, उंची, मला सगळं आहे, रंगरूप. तशा सगळ्या शक्तीसुद्धा शांत आहेत. त्याच्या ज्या सगळ्या शक्ती आहेत ना त्या अंतवंत आहेत. आणि ईश्वर जर का अनंत आहे, बघा आता, शक्तीला काहीतरी मर्यादा आहेत, मला मर्यादा आहेत, पण ईश्वराला कुठल्याही मर्यादा नाही की इथपासून इथपर्यंत तो ईश्वर आहे, अशा कुठल्याही मर्यादांनी तो ईश्वर अनंत आहे. तर त्याला जाणायला अनंत शक्ती पाहिजेत. माझ्या शक्ती शांत आहेत. मला एवढाच हात हलवता येतो, मला एवढंच वजन उचलता येतं, मला एवढ्याच वेळ बोलता येतं. माझ्या शक्ती मर्यादित, पण ईश्वराच्या शक्ती शांत आहेत, अनंत आहेत, सॉरी. त्याला जाणायला सुद्धा अनंत शक्तीच हव्या. आणि मग त्याची अनंत शक्ती कुठली आहे, तर शारदा ही त्याची अनंत अशी ज्ञानशक्ती आहे. शारदा, वाणी, वाग्देवी ही त्याची अनंत शक्ती आहे. मग तिची जर का कृपा लाभली तर स्वस्वरूप म्हणा, ईशस्वरूप म्हणा, त्याचं आकलन होईल. आणि म्हणून म्हटलेलं आहे, ऐसे सदा सर्वद सर्वत्र संचले. सगळीकडे तो आहे. जे तर्का न वचे अनुमानले. तर्कानी, वाणीनी, अनुमानानी त्याचं करता येत नाही, कारण ही प्रमाण आहेत बरं का. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे. या सगळ्यांनी त्या प्रमाणाने तो सिद्ध करता येत नाही. ते जयेचेनी प्राप्त झाले आपरूप आपणासी. ती कोण आहे, ती शारदा आहे, ती वाग्देवता आहे. तिची मदतीनेच हे ईशस्वरूप आकलन होतं म्हटलेलं आहे. मग आता तिला करूया ना वंदन. त्या शारदेला वंदन करूया. कशी आहे ती, 6वी ओवी सांगते, नमन तिची या निजपदा. तिला वंदन करायचे. कसं वंदन, सुरुवात कुठनं करायची बरं का, हे आचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे. नेहमी कुठल्याही आराध्य दैवताला वंदन तिच्या पावलापासून करायचं. चरणकमलाला पहिल्यांदा, नजरसुद्धा पहिल्यांदा चरणापाशी गेली पाहिजे, मग हळूहळू वर 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 गेली पाहिजे. आता इथे म्हटलेलं आहे, ह्या शारदेला वंदन करताना, नमन तिची या निजपदा, माया वाग्देवी शारदा, जयेचेनी प्रवर्तती संवादा, संत महानुभाव. आता वाणीचं वर्णन करताना तर समर्थांना अगदी आतून असं स्फुरण येतं. वाणीची देवता कोण आहे, शारदा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. तिच्या चरणी मी नमस्कार करत आहे. तिची या निजपदा. साक्षात्कारी पुरुष काय करतात, केवळ शारदेच्या प्रेरणेमुळेच. समर्थांनी हे लिहिलंय, ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलंय, किंवा काय जे संत जे बोलतात त्यांना प्रेरणा कुणाची असते, ती वाग्देवता त्यांच्या अंतर्यामी असते आणि या मुखातनं ती प्रगट होते. त्यामुळे त्या शारदेच्या प्रेरणेमुळे आत्मस्वरूप, ईश्वर स्वरूप आणि परमात्मस्वरूप यांच्याविषयी निवेदन करणाऱ्या संवादाला ते प्रवृत्त होतात. त्यांना आतून स्फुरण होतं ह्या जनांसाठी.
करी लाभावीण प्रीती असं आहे. हे सगळे आपल्याच उद्धारासाठी तळमळत आहेत. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जनांचा उद्धार करावा असं त्यांना वाटतं आणि त्यांना प्रेरणा मिळते. ती आतून शारदेची प्रेरणा आहे आणि मग ते बोलायला प्रवृत्त होतात. तर ही शारदासुद्धा कोण आहे? ती मायाशक्तीच आहे. एक मूळ माया आणि या मूळ मायेपासून या सगळ्या शक्ती प्रगट झाल्या. त्या परब्रह्म जेव्हा त्याला स्फुरण झालं, एकोहम बहुश्याम प्रजायेयम, तेव्हा ते परब्रह्म जे शुद्ध परब्रह्म होतं ते शबल झालं. लक्षात घेऊया बरं का. वरच्या पायरीवर होतं ते एक पायरी खाली उतरलं म्हणजे त्याच्यात काहीतरी मिसळलं. जेव्हा मिसळलं तेव्हा ती माया उत्पन्न झाली. त्या ब्रह्मापासून माया उत्पन्न झाली. म्हणजे बघा ना, या सगळ्या विश्वाची निर्मिती करावी असं जेव्हा त्याला वाटलं तेव्हा त्याच्यातनं पहिल्यांदा माया निर्माण झाली. त्याच्याबरोबरच आहे ती म्हणजे बघा ना, आमच्याकडे अगदी चोख सोनं आहे. या चोख सोन्याचे आम्हाला अलंकार बनवायचे, बाटली बांगडी काय चपलाहार बनवायचं आहे. आम्ही म्हटलं की ह्याच्यात अजिबात मिसळ करायची नाही, याचं बनवा. तर नाही बनवता येणार. थोडे तरी मिसळ करावी लागते. निर्मितीसाठी थोडं त्याच्यात हीण मिसळावं लागतं. अगदी 23.5 कॅरेटचे एक वेळ करता येतील, पण 24 कॅरेटचे दागिने नाही बनवतात. तसं शुद्ध परब्रह्म त्याच्यामध्ये थोडी माया मिसळलेली होती आणि मग तेव्हा ते खाली उतरलं, थोडं शबल ब्रह्म झालं. आणि शबल म्हणजे मिश्रित, मिसळलं ना काहीतरी त्याच्यामध्ये. आता ही माया निर्माण झाली. आणि ह्या अध्यात्मशास्त्रामध्ये या मायेला तर इतकी नावं आहेत. ब्रह्मज्ञानी पुरुषांनी तर त्याला पुष्कळ नावं दिलेली आहेत. कारण या मायेचे किती रंग आहेत, किती अद्भुत अशी रूप आहेत. तीच शारदा आहे, तीच वाग्देवी आहे, तीच ज्ञानशक्ती आहे. तिला 17वी जीवन कळा म्हटलेलं आहे. सद्गुरु कृपा पण तीच आहे, सद्विद्या पण तीच आहे, जाणीव पण तीच आहे, स्फूर्ती आहे, निर्मळा आहे, गौरी आहे, संवित्ती आहे. किती नावं सांगायची त्या मायेची. तिचा असा अनेक वेळेला उल्लेख आढळतो. अहो, केनोपनिषदामध्ये तर तिला हैमवती म्हटलेलं आहे. हैमवती उमा असं तिचं नाम आहे. ती कथा वेगळी आहे. आता ती कथेचा आपण नको आत्ता आधार घ्यायला. पण म्हणजे नावं किती आहेत ह्या मायेला. ही कुठनं बाहेरनं नाही आणली बरं का. ही माया त्या परमात्म्याची आतली अंगभूत अशी महाशक्ती आहे. त्याच्यासारखीच ती अनंत आहे, असीम आहे, अमूर्त आहे आणि चिन्मय आहे. माया ही ब्रह्माची शक्ती आहे. पण आम्ही तिच्या कार्यानुसार तिला वेगवेगळी नावं देतो. कधी तिला महामाया म्हणतो, कधी महालक्ष्मी म्हणतो, कधी महासरस्वती म्हणतो, कधी महाकाली पण म्हणतो. महामाया केव्हा म्हणतो? जेव्हा अरूप अशा परमात्मा रूपाला तिने एवढी रूपं दिली आहेत. या जगामध्ये जेवढे जीव आहेत, अब्जावधी काय किती असतील म्हणजे मला संख्या पण माहिती नाही आहे, इतके जीव तिनीच ही सगळी रूपं दिलेली आहेत त्या एका परमात्मा स्वरूपाला. आणि म्हणून ती महामाया आहे. महालक्ष्मी का तिला म्हटलं आहे? कारण अहो, या विश्वामध्ये हे ऐश्वर्य आहे ना, असीम ऐश्वर्य आहे. तुमच्या माझ्या तिजोरीमध्ये काय एवढं काय सोनं असेल, पैसे असतील. हे विश्वामध्ये असीम ऐश्वर्य ती उधळती आहे. काय फुलांचे रंग आहेत, काय पानाचा हिरवा रंग म्हटला तर किती शेड्स आहेत त्याच्यामध्ये. माणसं म्हटली तर किती व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. बरं, पक्ष्यांचे किती प्रकार, पशूंचे किती प्रकार, जलचरांचे किती, काय म्हणजे सगळं ऐश्वर्यच आहे. केवढाले पर्वत, केवढाल्या नद्या, केवढाले सगळं अफाट आहे या प्रकृतीचं स्वरूप. मग हे ऐश्वर्यच आहे ना, ही संपत्ती, हे वैभव आहे. हे असीम वैभव उधळून देणारी ती महालक्ष्मी आहे. लक्ष्मी हे संपत्तीचं प्रतीक आहे. बरं, तिला महासरस्वती पण म्हटलेलं आहे. कारण या अतर्क्य रचना घडवण्यासाठी बुद्धी पाहिजे. ती कोण आहे? ती महासरस्वती. किती घडामोडीही करत असते आणि ती महाकाली पण आहे बरं का. म्हणजे या निर्मितीबरोबरच प्रचंड संहार करणारी सुद्धा ती शक्ती आहे. म्हणजे या मायेला किती नावं आहेत. महामाया, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, ही सगळी. आणि जगातल्या सगळ्या वस्तू ह्या शक्तियुक्त आहेत. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी शक्ती आहेच.
प्रत्येकामध्ये. म्हणजे या पृथ्वीमध्ये काय आहे तर धारणाशक्ती आहे. पृथ्वी आपल्या सगळ्यांना धारण करते ना. आपण सगळे ह्या पृथ्वीवर किती उड्या मारतो, नाचतो, चालतो, खणतो, काय बिल्डिंग बांधतो, काय काय करत असतो, पण ती सगळ्यांना धारण करते. ती असं म्हणत नाही की आता माझं वजन म्हणजे माझ्यावर भार जास्त झाला, असं नाही. सगळ्यांना धारण करणारी आणि म्हणून ती क्षमा आहे. पृथ्वी ही धारणाशक्ती आहे. पाण्यामध्ये सुद्धा शक्ती आहे. प्रत्येकच महाभूतामध्ये आहेत आणि तुमच्या माझ्या अहो बेडकामध्ये सुद्धा उड्या मारण्याची शक्ती आहेच आहे की. फुलपाखरामध्ये सुद्धा सौंदर्याची शक्ती आहेच आहे की. प्रत्येकामध्ये काहीतरी आहे. म्हणजे त्या वाघाला किती चमकणारे असे डोळे दिलेत रात्री सावज पकडण्यासाठी. प्रत्येकाकडे शक्ती आहे. पाण्याला विलयन शक्ती आहे. पाण्यामध्ये कुठलाही पदार्थ विद्राव्य होतो म्हणजे विरघळून जातो. पाण्याला विलयन शक्ती आहे. अग्नीला दाहक शक्ती आहे. वायूला चलन शक्ती आहे. आकाशाला व्यापन शक्ती आहे. मनाला सुद्धा, आमच्या मनाला संकल्प शक्ती आहे. मनाच्या संकल्पावरच आम्ही काय काय उपक्रम करतो ना. असं करू, तसं करू, इकडे जाऊ, ते करू, हे करू. सगळे संकल्प शक्ती आहे. बुद्धीला विचारशक्ती आहे. श्रद्धेला आत्मशक्ती. म्हणजे काय तुम्ही नाव घ्याल त्या प्रत्येकाला शक्ती आहेच आहे. प्रत्येकाला शक्ती आहेत. त्यामुळे खरीच प्रत्येकाला काहीतरी दिलंच आहे. म्हणजे इतक्या शक्ती आहेत आणि ह्या शक्ती सगळ्या त्या मायेमध्ये एकवटलेल्या आहेत. बघा ना, नागोबाच्या फण्यावर 10चा आकडा, खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा, करवंदाला चीक आणि आळूलाही खास, कुणी नाही पाहे तरी लाजाळूला लाज देते कोण? कोण देतं? कोण काढतं त्या नागोबाच्या फण्यावर 10चा आकडा? खेकडा कसा चालतो? तिरका तिरकाच चालतो. ही सुद्धा शक्तीच आहे त्याची. सगळ्यांना शक्ती दिली आहे. कुणी? या मायेने दिलेली आहे. इतक्या शक्ती जर का विश्वात आहेत, आता ह्या तर आपण अगदी 5-10 शक्ती फक्त बोलल्यात उदाहरणापुरत्या. इतक्या शक्ती असतील तर ह्या शक्तींचा जो निधी आहे, जो साठा आहे, तो ईश्वर कसा असेल? किती शक्ती असतील? कारण शक्तिरहित ईश्वर हे असं शक्तीने भरलेलं विश्व निर्माणच करू शकणार नाही. आणि म्हणूनच त्या शिवाबरोबर येते ती शक्ती किंवा ब्रह्माबरोबर येते ती माया. आणि ती माया कशी आहे तर ह्या शक्तीने पूर्ण अशी ती माया आहे. मग या विश्वाचा जो कोणी निर्माता आहे, भरता आहे, पालन करता आहे, अधिष्ठाता आहे, संहार करता आहे, हा सगळा ईश्वर जो आहे तो शक्ती संपन्नच आहे. आणि या सगळ्या शक्ती त्याच्याकडे स्वतः सिद्ध आहेत. त्यांनी कुठनं इम्पोर्ट केलेल्या नाही आहेत, त्याच्यामध्येच आहेत. म्हणजे त्या परमात्म्यामध्ये जेव्हा सृजनाचं स्फुरण झालं आणि तो जेव्हा ईश्वर झाला, पहिल्यांदा तो ब्रह्म होता आणि मग तो खाली उतरला म्हटलं ना, त्याच्यामध्ये ईश्वर शक्ती आली, ईशन शक्ती आली, तो ईश्वर झाला. तेव्हा त्याच्यामध्ये अनेक शक्ती उदयाला आल्या. या मूळ मायेपासनं गुणक्षोभिणी माया निर्माण झाली आणि तेव्हा या शक्ती सगळ्या निर्माण झाल्या. त्याच्यापैकी चित शक्ती ही सगळ्यातली श्रेष्ठ सम्राज्ञी आहे. महाराणी म्हटलेलं आहे तिला. त्या चित शक्तीला एकदा इच्छाशक्तीचं स्वरूप आलं आणि त्यालाच म्हटलेलं आहे मूळ संकल्प. आणि मग या संकल्पाला, त्याचा जो पहिला संकल्प, आदी संकल्प जो आहे, त्यालाही 2 अंग आहेत. एक आहे सन्मात्र अंग आणि दुसरं आहे चिन्मात्र अंग आणि तिसरं आहे आनंदांग. सन्मात्र म्हणजे काय तर ती ज्ञानशक्ती आहे. कशी आहे ती? शिव आहे, मंगलकारी आहे आणि म्हणून त्याला सर्वज्ञ म्हटलेलं आहे. चित शक्तीमध्ये काय आहे? चैतन्य आहे आणि आनंदामध्ये क्रियाशक्ती आहे. तीच महामाया आहे, तीच वाग्देवी आहे, तीच शारदा आहे आणि म्हणून तो झाला आहे सत चित आनंद. सच्चिदानंद स्वरूप आहे. आता ह्या विश्वाला शिवपणाने, म्हणजे तो ईश्वर जो आहे ना, तो शिवपणाने म्हणजेच ज्ञानरूपाने म्हणजेच संविद रूपाने व्यापून आहे. फार सुंदर वर्णन आहे. जाणीव निरूपण, दासबोधामध्ये एक समास आहे, तीच आहे संविद. जाणीव, चेतना ती सगळी व्यापून आहे आणि तसाच तो शक्तिपणाने म्हणजे सर्व कर्तेपणाने सुद्धा व्यापून आहे. आणि म्हणूनच ही विश्वव्यवस्था योग्य रीतीने चाललेली आहे. अहो ईश्वर आहे शेवटी, तो ईशन शक्ती आहे. म्हणजे नियंत्रणही तोच करतो आणि शासनही तोच करतो.
असा तो आहे. हा विश्वनिर्माण प्रक्रियेचा हा मूळ संकल्प आहे. तो कसा आहे? तो जेव्हा संकल्प केला ना, झाला ना, केला नाही, झाला जेव्हा संकल्प, तेव्हा नाद उमटला. तो आहे ओंकार, प्रणव. आणि त्यालाच म्हटलेलं आहे शब्द ब्रह्म. या शब्द ब्रह्माचं मुकुलित स्वरूप काय आहे? ती म्हणजे 4 वाणी आहे. पहिल्यांदा शब्द ब्रह्म ओंकार प्रगट झाला आणि त्याच्यापासून या 4 वाणी परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या प्रगट झालेल्या आहेत. परावाणी जी आहे ना, ती वाग्देवी आहे. ती कुंडलिनीच्या रूपामध्ये नाभीपाशी वास आहे तिचा. ती जेव्हा जागी होते, बघा, लक्ष देऊन ऐकूया. ती जेव्हा जागी होते, ती वाग्देवी किंवा ती परावाणी जेव्हा जागी होते, तेव्हा माणसामध्ये स्वयंभू ज्ञान प्रगट होतं. स्वतः आपण म्हणतो ना की ही गोष्ट मला क्लिक झाली, कुठेही ऐकली नव्हती, कुठेही वाचली नव्हती, पाहिली नव्हती, पण मला क्लिक झाली, तेव्हा ती परावाणी जागी होते. आपली तर कधीतरीच होत असेल, पण ह्या संतांचं कसं आहे? हे संतांचे संवाद म्हणजे या दिव्य स्फूर्तीचं किंवा ते स्वयंभू ज्ञान प्रगट होणं आहे. हे आकार आहेत. जसं मातीच्या भांड्यामध्ये मातीचं अधिष्ठान आहेच, माती आहेच भांड्यामध्ये, तशीच ह्या ईश्वरामध्ये शक्ती आहेच. शक्तीशिवाय ईश्वर शक्यच नाही. तुम्हाला सांगितलं मडकं बनवा, एक घडा बनवा, एक कलश बनवा. तुम्ही म्हणालो काहीतरी द्या ना, माती द्या. मातीशिवाय घडा अशक्य आहे, सोन्याशिवाय अलंकार बनणं अशक्य आहे. तशीच शक्तीशिवाय ईश्वर नाहीच. शक्ती आणि ईश्वर हे अभिन्नपणाने एकमेकामध्ये वास करतात. शक्ती ही ईश्वरापेक्षा वेगळी नाही. म्हणजे शक्ती म्हणजे सत्तारूप ईश्वर आहे असंही म्हटलेलं आहे. आता या ईश्वराचं रूप कसं आहे आणि ते आपल्याला ईश्वर कुठल्या रूपाने भेटतात तेही बघणार आहोत. ते आहे सद्गुरू रूप. पण हे सद्गुरूंचं रूप जे आहे ते पुढच्या भागात बघूया. आज आपल्या 6च ओव्या झाल्यात. मागच्या वेळेस 2 झाल्या होत्या, आज फक्त 4 झाल्यात. पण हळूहळू हा वेग वाढणार आहे, कारण आत्ता आपल्याला बेस पक्का करायचा आहे. पाया पक्का झाल्याशिवाय घाईनी पुढे जायचं नाही आहे. म्हणून आज परत पार्श्वभूमीचा एक वेगळा भाग पाहिला आपण. कारण हा आत्माराम ग्रंथ समर्थाने लिहिला आहे, कुणासाठी, कशासाठी, का लिहिला आणि त्याच्यात काय काय सांगितलं आहे हे आपण आजच्या भागात पाहिलं. या 4 ओव्या पाहिल्या पुढच्या. आता पुढच्या भागामध्ये त्या सद्गुरूंचं स्वरूप कसं आहे, आपल्याला ईश्वर भेटतो तो सद्गुरूंच्या रूपामध्ये, आणि त्या सद्गुरूंना शरण कसं जायचं, शरणागती म्हणजे काय आहे हे आपण नक्कीच पुढच्या भागामध्ये बघूया. पण आत्ता मात्र इथेच थांबूया, कारण आज आपली आता वेळ झालेली आहे. पण आपण नेहमीप्रमाणे त्या शेवटच्या 2 ओव्या म्हणणार आहोत, ज्या समर्थांना अतिशय प्रिय आहेत किंवा आत्मारामासाठीच त्यांनी ज्या लिहिलेल्या आहेत त्या म्हणूया आणि निरोप घेऊया. मन हे चिराम जनी मेघश्याम, देही आत्माराम पाहे डोळा. पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ.